आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। विठ्ठल नामाचा गजर, वयाच्या 106व्या वर्षीही ज्ञानोबा माऊलींची पायवारी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। विठ्ठल भक्तीचा हाच गजर आणि मनात माऊलींच्या दर्शनाची आस असेल तर वय केवळ एक संख्या ठरते याचा जिवंत प्रत्यय धाराशिव जिल्ह्यातील एका शतकोत्तर माऊलींनी आणून दिला आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरडवाडी गावचे ज्ञानोबा किसन सुडके हे आजोबा वयाच्या चक्क 106व्या वर्षीही पंढरीची पायी वारी करत आहेत। आजच्या तरुण पिढीलाही लाजवेल असा उत्साह 106 वर्षांच्या ज्ञानोबा सुडके आजोबांमध्ये पाहायला मिळत आहे। गेल्या 16 वर्षांपासून ते सलग विठ्ठलाच्या चरणी पायी वारी करत आहेत। डोक्यावर गुलाबी फेटा, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर टिळा आणि चेहऱ्यावर एक वेगळाच अथांग समाधान घेऊन ज्ञानोबा माऊली पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाले आहेत। ज्ञानोबा सुडके हे पेशाने शेतकरी असून त्यांची स्वतःची 5 एकर शेती आहे। त्यांना एक मुलगा जो सध्या पुण्यात असतो आणि 4 मुली असा मोठा परिवार आहे। बालपणी अवघ्या 6 महिन्यांचे असतानाच आईवडिलांचे छत्र हरपलेल्या ज्ञानोबा आजोबांचा सांभाळ त्यांच्या चुलत भावाने केला। अत्यंत साध्या आणि कष्टाळू जीवनशैलीमुळे आज वयाच्या या टप्प्यावरही त्यांची तब्येत निरोगी असून ते कोणाच्याही आधाराशिवाय विठ्ठल नामाच्या गजरात पायी चालत आहेत। विठ्ठलाची ओढ अशी आहे की चालताना थकवा जाणवत नाही, सगळी शक्ती तोच देतो अशाच कृतज्ञ भावनेने ज्ञानोबा आजोबा पंढरीच्या दिशेने पाऊल टाकत आहेत। वारीच्या वाटेवर अनेक वारकरी या शतकोत्तर माऊलीचे दर्शन घेऊन ऊर्जा घेत आहेत। वयाच्या 106व्या वर्षीही वारीची ही परंपरा अविरत चालू ठेवणारे ज्ञानोबा सुडके आजोबा हे खऱ्या अर्थाने भक्तिनिष्ठ आणि चिकाटीचे मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत। M24 तास डिजिटल मीडिया महाराष्ट्र सांगली।